संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, हरी भजने हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा, कोणाही न लगे साधनाचा पांग, करणे केला त्याग देह बुद्धी, हरी भजने हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, नेने भव व्यथा गाईल तू, हरी भजने हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. श्री संतांच्या श्री संतांच्या माथा चरणावरी, श्री संतांच्या माथा चरणावरी, हे करी साष्टांग हे करी श्री संतांच्या माथा चरणावरी, श्री संतांच्या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे. बीजोत्सवानिमित्त असणारा हा नामोत्सव आज या उत्सवाचा 6वा दिवस आहे. कितवा आहे? 6वाच आहे का? 7वा. 7व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. मागच्या वर्षी बरोबर याच कालात महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिर तयार झाला आणि यंदा कळस मंदिर झालं, शिखर झालं आणि यंदा आता उद्या या मंदिरावर कलसारोहण आहे. कलशाचं आरोपण म्हणजे कलसारोहण आहे. आल्या आल्या पायऱ्या सोडून वर आल्या आणि महाराजांची मूर्ती पाहिली. सगळा भागशीन गेला. अगदी अतिशय सुंदर. मी उगाच स्तुती करणारा महाराज नाही, सगळ्याला कल्पना आहे. पाहिलं मूर्तीकडे की असं प्रसन्न वाटलं. जगद्गुरु तुकोबारायांची साक्षात इतकी मी ज्या ज्या महाराजांच्या मूर्त्या पाहिल्या त्यातील एक ही मूर्ती बरं का अण्णा. असं पाहिलं की वाटतं महाराज कधी बोलतील आपल्याशी, कधी बोलतील. सहज आली नाही मूर्ती. त्यांना मला माहित आहे काय प्रयत्न काय साया झालाय तिला येण्याकरता. मोठ्या कष्टानं प्रयत्नानं आणि वर्षभर काय असतं, मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्यावर जसे जसे दिवस जातील तसं तसं ते मूर्तीचं रूप खुलत जात. मग ती उदास होती का प्रसन्न होती? लक्षात घ्या मी काय बोलतो. काही ठिकाणी मंदिर मोठी आहेत, मूर्त्याही आहेत, पण म्हणाव अशी प्रसन्नता वाटत नाही. याचा अर्थ असा आहे, महाराजांची मागच्या वर्षी स्थापना झाली आणि तुकोबाराय प्रसन्न आहेत म्हणजे आपला परमार्थ योग्य दिशेनं सुरू आहे. विठ्ठल आळणी करासान आमचा परंपरेचा संबंध खूप जुना. म्हणजे माझ्या जन्माच्या आधी, मी जन्मल्यापासून म्हणजे मी जन्माच्या आधी सद्गुरू काकापासून 3, 4, 5 पिढ्याचा संबंध आहे. मला खांद्यावर घेऊन फिरलेले आहेत. हा लहानपणापासून माझ्या जन्मापासून ते पाहत आलेले आहेत. मला वाटतं
माऊली कधी झालं आपलं भूमिपूजन? कधी केलं होतं आपण? अंदाजे 3 वर्षापूर्वी? नाही ना, जास्त झाले. 3 वर्षापूर्वी भूमिपूजनाला मी आलो हो. सांगतो तुम्हाला, थोडं अभंगावर थोडं बोलू आज, याची पार्श्वभूमी सांगतो. 3 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस हे पाहिलं सगळं वातावरण. माऊलीनं संकल्पही केलेला आहे. म्हटलं मला अण्णांनी सांगितलं त्याचा सायास आहे, त्याचा हट्ट आहे, त्याचा प्रयत्न आहे. पाहिलं तर जवळ 5 किलोमीटरच्या अंतरावर एकही गाव नाही. सगळं रान, इथं केवळ मोकळं होतं हे सगळं, काही सुद्धा नाही. काय आता माऊलीच्या मनात काय भावना आली बाबा, इथं आता म्हणायच तरी कसं. आता म्हटलं महाराजांची प्रार्थना करून कुदळ मारली. आम्ही बऱ्याच वेळेस काही महाराजांनी कुदळ मारल्या. महाराजांची पुण्यतिथी झाली तरी मंदिरं झाली नाही. मारणाऱ्याच्या पुण्यतिथ्या झाल्या पण मंदिरं काही झाली नाही. एक पहिल्या वर्षी कुदळ, दुसऱ्या वर्षी मंदिर आणि तिसऱ्या वर्षी कळस. विठाला सगळ्याच गोष्टी पैशानं होत नाहीत. सगळ्याच गोष्टी पैशानं होत नाहीत. मी पुन्हा बोलतो, केवळ पैसे असले म्हणजे मंदिर होतं असं नाही महाराज. पैसे नाही, मंदिर होण्याकरता महाराजांचीच कृपा लागते. मंदिर होण्याकरता परमात्म्याचीच कृपा लागते. मंदिर बांधणं सोपं आहे, स्थापना करणं सोपं आहे, पण नंतर त्याची सेवा होणं हे फार अवघड आहे. फार अवघड आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, सगळ्यात सोपं काम काय तर सप्ताह करणं. सोपं काम आहे सप्ताह करणं, पण तो सप्ताह परंपरेनं टिकवणं हे सगळ्यापेक्षा कठीण आहे. मंदिराच्या बाबतीत तसंच आहे. मंदिर बांधणं सोपं आहे. एखादा सत्ताधीश असतो, सत्तेवर असतो, त्याच्या दृष्टीनं मंदिर म्हणजे काय सहज बांधून होतं, पण नंतर ते जतन करणं, नंतर सांभाळ करणं सोपं नाही. परंपरेनं सेवा करत आलेली ही मंडळी आहेत. हे तुकोबारायचं मंदिर आणि हा परिसर, आता याला एक स्वतंत्र नाव देऊ आपण. मी तुम्हाला नाव सुचवतो, आता नाही सुचणार पटकन, पण याला एक नाव देऊ या परिसराला, मंदिराला. आपल्या त्या नामानं ते प्रसिद्ध झालं पाहिजे बरं का. नाव मी सुचवतो तुम्हाला, सांगतो माऊली काय द्यायचं. म्हणून मागच्या वर्षी मूर्ती प्राण प्रतिष्ठा होती, पण असं आहे मी पाया खांदला पण मलाच मागच्या वर्षी हजर राहता आलं नाही. महाराजांचा मागच्या वर्षी याच काळात 375वा जो वैकुंठ गमन सोहळा आहे त्याच्या सांगता दिहुला होती. मग आमच्या परंपरेचे लहितकर महाराज, त्यांचा उत्सव आणि संस्थांचा उत्सव, ते संस्थांनी त्या दोघांनी सांगितलं तुम्हाला ही सेवा केलीच पाहिजे. म्हटलं अहो मूळ मी इथं दिलंय. ते म्हणले इथं काय, अण्णा गेलेत, भाऊ गेलेत, आता तुम्ही तिकडे या. ते दोघं इथं आहेत. श्री गुरु अण्णासाहेबांच्या हातून स्थापना झाली, भाऊ उपस्थित होते. असा परंपरेचा, घराण्याचा संबंध चालत आलेला आहे. त्याच संबंधातून सेवेला येणं झालं. सेवेकरता अभंग जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग संहितेतील असून महाराज या अभंगातून आपल्या अवताराचं प्रयोजन सांगतात. विठाला विठाला कशा करता आलो आम्ही, वाढता हा पुण्य धर्म केला एक. हरी भजनी ढवळिले जग दोन, सुकविला लाग कळी काळा. हे 3 कार्य करण्याकरता आलो. आणि हे कार्य करत असताना आम्ही काय केलं, संसारावर शून्य घातलं. आम्ही संसारावर शून्य घालून हे कार्य केलं महाराज. सोपं काम नाही संसारावर शून्य घालणं. बोलणं सोपं आहे पण कृती अवघड आहे. शून्य घालणं याचा अर्थ किंमत न देणं. शून्य घालणं याचा अर्थ किंमत न देणं. शून्याला किंमत आहे का? शून्याला आकार आहे, अस्तित्व नाही. शून्याला नुसता आकार आहे, अस्तित्व आहे का?
काय किंमत आहे शून्याची? शून्याची किंमत शून्य. जरी त्याला आकार असला, व्यवहारामध्ये माणसं म्हणत जाऊ द्यावं त्यांच्या काय नादी लागल्या, झिरो माणूस आहे ती. झिरो आहे म्हणजे नुसता दिसायला माणसाचा आकार आहे, पण किंमत काय आहे? शून्य आहे. तसं आम्ही आमच्या संसारावर शून्य घातलं. ज्या संसारावर शून्य घातलं तो संसार तुकोबारायचा शून्य घालण्यासारखा नव्हता. एखाद्याचा शून्यच असतो, घातला तरी शून्य आणि नाही घातला तरी शून्य. त्याला काय? तुकोबाराय ज्या घराण्यामध्ये ज्या कुलामध्ये जन्माला आलते ते घराणं सामान्य नव्हतं. सुचीनाम श्रीमताम गे योग भ्रष्टोभिजायते. कसा आहे ते कुल? पवित्र ते कुल सामान्य कुळने महाराज जगद्गुरु तुकोबाराय ज्या घराण्यात जन्मले होते त्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबा म्हणजे सामर्थ्य असं होतं की ज्यांनी आपल्या भक्तीनं पंढरीरायाला पंढरी क्षेत्राहून देहूला मूर्तीच्या रूपात आणलं. ऐका, पंढरीराय जसा पंढरीला पुंडलिका करता आला, पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी. पुंडलिका करता जसा आला, पांडुरंग दोघा करताच गेलाय. एक मूळ पंढरीला पुंडलिका करता आली आणि तोच परमात्मा पुन्हा मूर्तीच्या रूपात देहूला विश्वंभर बाबा करता गेले. देवाची भाषा अशी, अर्जुना माझे जे भक्त आहेत त्या भक्ताच्या गावाला मी मूर्तीच्या रूपात जातो. मनोनिगा पांडवा मूर्तीचा मिळावा, करुणी त्याची गावा धावतू आलो. त्या न्यायानं पंढरीराय मूर्तीच्या रूपात देहू क्षेत्राला गेले विश्वंभर बाबा करता. मूळ पुरुष विश्वंभर विठ्ठलाचा भक्त थोर, त्याचे भक्तीने पंढरी सांडोनी आले देहू हरी. भाषा आहे महाराजांची, हे गाथ्यातलं नाही, हे मूळ आमच्या परंपरेत जी अभंग आहे त्यातलं आहे. ही प्रमाण तिथं आले बाबा. बाबा त्या मूर्तीची सेवा करू लागले. आणि बाबा नंतर 7वी 8वी पिढी तुकोबारायांचं हे घराणं. पिता बोल्होबा आणि माता कनकाई यांच्या उदरी महाराजांचा जन्म. 3 मुलं बोल्होबानं, सावजी महाराज, तुकोबाराय आणि कान्होबाराय. कसं होतं महाराजांचं घराणं की ज्या घराण्यामध्ये
महाजनकी होती. तुकोबारायचं वैभव सांगतो. महाराजांच्या घरी महाजनकी होती. महाजनकी म्हणजे हे पद आहे. पद आहे. पूर्वीच्या काळी देहू हे बाजाराचं गाव आणि बाजाराच्या गावात काही वाद निर्माण झाला, तंटा निर्माण झाला तर ते मिटवण्याचं काम ज्या सरकारी अधिकाऱ्याकडे असायचं त्याला म्हणायचं महाजन. तुकोबारायच्या घरात महाजनकी होती. कारण पंचकृषीमध्ये महाराजांचं घराणं वैभव संपन्न होतं की ज्या घराचा शब्द कुणीही ओलांडत नव्हतं. प्रमाण मानायचं. मग हा हुद्दा अशा घराण्याकडे जावा. पूर्वीची लोक मोठ्या घराण्यातल्या लोकांचा शब्द ओलांडत नव्हती. मर्यादा होत्या. कारण तेही तशी होती ना. ती घराणेही तशी असायची. त्यांनी सांभाळायचंही ते. असं घराणं तुकोबारायचं. म्हणून महाराजांच्या महाजनकीचा स्वतंत्र वाडा होता. राहण्याचा वाडा स्वतंत्र. पण हा जो महाजनकीचा हे वाद मिटवायचे कार्य ज्या वाड्यात चालायचं तो महाजनकीचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. महाजनकी होती. किराणा मालाचा मोठा व्यापार होता घरामध्ये. मोठा व्यापार तुकोबारायांचा होता. सावकारकी होती. अशा घराण्यात तुकोबाराय जन्माला आले. थोरले बंधू सावजी महाराजांचे ते पहिल्यापासून विरक्त असल्यामुळं त्यांनी संसाराची घराण्याची जबाबदारी घेतलीच नाही कधीच. मग ही जबाबदारी बोल्होबांनी तुकोबारायांवर टाकली. त्यावेळेस महाराजांचं वय असेल फार झालं 11-12 वर्ष. 11व्या-12व्या वर्षी तुकोबारायांनी ही सगळी जबाबदारी पार पाडली. महाजनकीची, व्यापाराची, सावकारकीची सक्षमपणे, समर्थपणे. म्हणून देहू पंचकृषीत महाराजांचा महिमा असा वाढला. काय बोल्होबारायांचे चिरंजीव आहेत की वडिलापेक्षा एक पाऊल पुढं. तुकोबारायचा परिचय त्या काळात या जबाबदारीत तुकाराम शेठ म्हणून झाला. शेठ म्हणू लागले तुकोबाराय लोक. काय म्हणू लागले? शेठ. जबाबदारीच तशी होती. 5 वर्ष मोठ्या वैभवात आणि संपन्नतेत गेले. पण वयाच्या 16-17व्या वर्षी बोल्होबा निवर्तले. त्याच वर्षात सावजी महाराजांच्या पत्नी त्याही वारल्या. आधीच विरक्त असणारे तुकोबाराय सावजी महाराज पत्नी वारल्यावर तीर्थयात्रेला जे गेले ते पुन्हा आलेच नाही. एका वर्षात घरातली 3 माणसं गेली. बोल्होबा गेले, मोठ्या भावाच्या पत्नी गेल्या आणि सावजी महाराज निघून गेले तीर्थयात्रेला. 3 माणसं एका वर्षात गेली. याचा परिणाम दुसरा असं झालं की याच काळात या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडला. 1 वर्ष नाही, 3 वर्ष दुष्काळ. 2 वर्ष पाण्याचा थेंब नाही, पाणीच नाही. आणि 3ऱ्या वर्षी अतिवृष्टी. म्हणजे 2 वर्ष पाणी नाही म्हणून काहीच आलं नाही आणि 3ऱ्या वर्षी पाण्यामुळं काही आलं नाही. आपण पाहिलं मागच्या वर्षी पावसाळा 6 महिने चालला पाऊस. 6 महिने. मे महिन्यात जे सुरू झाला त्याला ओला दुष्काळ म्हणा. आधी 2 वर्ष कोरडा दुष्काळ. आता दुष्काळ राहिला नाही. आता सगळा सुकाळ. दुष्काळ निधी विठ्ठल विठ्ठल. लोकाला आता पिकवण्यापेक्षा अनुदानाकडे जास्त कल आहे. पिकण्यापेक्षा अनुदानाकडे कल जास्त आहे. उगं जा शेतात करा उगं धावपळ. त्यापेक्षा अनुदान आलेलं बरं. मग पावसामुळे येऊ द्या, बिगर पावसामुळे काय पाहिजे? अनुदान. तुम्ही या दानाचे जास्त लाभार्थी आहात. इकडं मराठवाड्याकडे जास्त आहे अनुदानाचं प्रमाण. बरोबर आहे का?
अनुदान. त्यावेळेस ना अनु ना दान, काहीच नाही, अनुदान नाही, काहीच नाही. काय करावं याचा परिणाम थेट महाराजांच्या लौकिक संसारावर पडला. महाराजांची एक पत्नी अन्न अन्न करतच तिनं प्राण सोडला महाराज. हा मग काय, धन राहिलं नाही, मान राहिला नाही, दुष्काळे आटिले, द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. दुष्काळानं काय झालं, द्रव्य नेला, मग पैसेच गेले तर मग मान कसा राहील. पैशाच्या बरोबर मान जातो. लोक मानतात ते पैशाला मानतात. कशाला मानतात, पैशाला. धनच राहिलं नाही तर मान कुठलं. माणसाची मान्यता धनाला आहे. धनवंता लागी सर्व, दुसती मान्यता नाही, सर्व सगळे मानतात धनवाल्याला. त्याचं क्षेत्र असू द्या किंवा त्याचं क्षेत्र नसू द्या, अशा क्षेत्रात त्याचं आमंत्रण असतं. कशामुळं त्याला नसतं, धनाला असतं. सर्व गुण कांचयन आश्रयते आश्रयते. सगळं गेलं तुकोबारायच्या लक्षात आलं संसाराचं खरं रूप. वयाच्या 17व्या वर्षापर्यंत हा जो संसार केला, कसा आहे हा, कसा आहे, त्याचं छत्र उभारलं महाराजांपुढं. सुखाचा विचार नाही बांधवडी आहे हा दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःख मूळ. प्रमाण ऐकून ऐकून बोथट झाली ना, आपलं काय सुटना. संसार ऐकून 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 संसार दुःख मूळ चहूकडे इंग. रोज चटक खाऊन म्हणायचं, काय म्हणायचं, संसार दुःख मूळ चहूकडे. हे खरं रूप तुकोबारांना कळालं. काय केलं पाहिजे आता, जे शाश्वत आहे, जे खरं आहे, ते सत्य आहे, त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. तो मिळाला पाहिजे, त्याच्याशिवाय नाही. घराण्यात उपासना परंपरा असल्यामुळं जाणत होते तुकोबाराय कोण आहे जगतामध्ये, शाश्वत काय आहे. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, येर तो पसारा वाहुगाची. सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला. देव सोडून सगळं दुःख आहे. संसारात सुख नाही, सुखाभास आहे. भगवंतानं गीतेत अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, त्या ज्या संसारात लोकात तुझा जन्म झाला ना, अनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजस्व मा. हा अनित्य आणि सुख आहे, शाश्वत नाही आणि दुःख स्वरूप आहे. इथं गंमत अशी आहे, फार गोड वर्णन केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. दुःखानं सुखाचे कपडे घातले. आपण भुललोय फक्त कपड्याला. काय आहे, भुललोय कपड्याला. इथं काय आहे, दुःख लेवोनी सुखाची अंगी साळीत जगाते. दुःखानं सुखाचे कपडे घातलेत. आपण कपड्याला भुललो. सध्याचा काळ तर वर्षाला भुलणार आहे. कवर आणि पॅकिंग, माल कसा आहे बघायला कोणी तयार नाही. वर बघतो आपण, वर कपडे सुखाचे आहेत, आत दुःख आहे. विठाला विठाला काय आहे, एक सुख स्वरूप परमात्मा. त्याच्याशिवाय तो सोडून बाकी सगळं करसी देवा विन आस. अवघी होईल निराश, तृष्णा वाढविसी बहुवस. कधी सुखास न पवसी तेने विन जीवा. सुख नोहे सुखरूप ऐसे. तो देव आहे, कसा मिळेल, त्याची प्राप्ती कशी होईल.
कोणे गावी आहे सांगा विठ्ठल. कोणे गावी आहे सांगा विठ्ठल. कोणे गावी विठ्ठल. कुठं आहे तो? कुणाला माहित असेल सांगा मला कुठं आहे. त्याच्याशिवाय सुख नाही. त्याची प्राप्ती झाली पाहिजे. हा भोग दुःखाचा भोग विचारी माणूस कारणाचा शोध घेत असतो. काय केल्यानं हा भोग सरेल जीवनातला. कै हे खंड येईल कर्म पारुषेतील धर्माधर्म. कासयाने ते कळे वर्म मनोनी श्रम. वाटतसे काय करावं काय करावं म्हणून तुकोबारांनी देहू सोडलं. देहूच्या जवळ असणाऱ्या भामगिरी पर्वतावर तुकोबारा गेले. याजसाठी वनांतरा जातो सांडोनिया. त्याग करून निघाले कुठं? भामगिरी पर्वतावर भामचंद्रावर महाराजांचा अभंग आहे. तिथं तुकोबारांनी परमात्म्याचं अनुष्ठान 15 दिवस केलं. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली. वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. सर्प विंचू व्याघ्र अंगासी झोंबले. पिडू हे लागले सकळीक. 15 दिवस अन्न नाही पाणी नाही. एका घळईत अनुष्ठान केलं महाराज. साप आला, विंचू आला, वाघानं झेप घेतली, पण तुकोबारांचा निश्चय ढळला नाही. आणि मग 15 दिवसानंतर मात्र 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. 15 दिवसानंतर हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्यानं जगद्गुरु तुकोबारायांना सगुण साक्षात्कार दिला. आणि मग मात्र तुकोबाराय आता साक्षात्कारी झाले. घरातून न सांगता तुकोबाराय निघून गेले. 15 दिवस झाले. कान्होबाराय शोध करू लागले. महाराजांचे धाकटे बंधू कुठे गेले असतील? इकडं शोध तिकडं शोध. शोध घेत घेत भामगिरी पर्वतावर आले. महाराजांची त्यांची भेट झाली. दर्शन घेतलं. दादा कुठे गेला होता? 15 दिवस होऊन गेले. आज तुम्ही सगळं घर शोधतोय, वहिनी काळजी करतायत, मुलं वाट पाहतायत, आम्ही शोधतो, कुठे गेला होता? आता तुकोबाराय पहिले तुकोबाराय आले नाही. साक्षात्कारी बनले तुकोबाराय. पहिलं काम तुकोबारायांनी काय करायला लावलं तर आपल्या सावकारकीची खतपत्र आणायला लावली. कान्होबारायांना आणली. समान भागात वाटणी केली त्याची.
आणि आपल्या वाट्याला आलेली जी खतपत्र आहेत आपल्या स्वतःच्या हातानं इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली. पहिली कर्जमुक्ती तुकोबारायची. सरसगट अल्पभूधारक भूभूधारक नाही, कुठलाही निकष न लावता सगळी सरसगट कर्जमुक्ती तुकोबारायांनी दिली. महाराज आता उद्गार काढू लागले. तुका म्हणे शूर झालो, तुका म्हणे शूर झालो, बाहेर आलो संसारा. ऐका, महाराजांच्या दृष्टीनं शूर तो आहे. संसाराच्या बाहेर येणं सोपं नाही. आपण अडकलेलो आहेत संसारात, भ्याड आहेत आपण, भ्याड. संसाराच्या बाहेर यायला शूर लागतो. शूर कुणाचंही काम नाही. सोपाय काय बाहेर यायचं संसाराच्या? सोपाय? तासभर कीर्तन लांबलं तर तगमग तगमग 4 फोन. पोराचा येतो, बायकोचा येतो, कुणीकडे गेले, येतेत का नाहीत तिकडेच गेले. त्यांना वाटते बरं आहे ना आलेलंच, पण आपल्याला घरी जा वाटते. वैतागून पंढरपूरला. महाराज आता तुमच्यापासून जात नाही कुठं. राहा गाड्या. किती दिवस? 4 दिवस झाल्या. पुन्हा येतो. काय झालं? काय फोन आलता का घरचा? अजिबात आला नाही. कस तरी एक दिवस बघा एखादा मिस कॉल आला. अहो अजिबात आला नाही. 5-6 दिवस घालत. काय जरा जाऊन येतो घराकडे, बघू वाटायला लागले. अरे ही गेलेली पिढा ती म्हणते बरं आहे तिकडं स्थिर आहे, ह्याला दम निघा ना. सोपं नाही. संसाराच्या बाहेर येणं सोपं आहे का महाराज? सोपं कुणाचंही का? शूर लागतो शूर. घरदार उखटे त्यजू मनशी तरी शरीरा एवढे जाड. ऐका, संसाराच्या बाहेर आलो म्हणजे घरदार सोडून कुठं बोंबलत फिरलेले नाहीत. कृतीचा त्याग वेगळा, वृत्तीचा त्याग वेगळा. ऐका, कृतीचा त्याग वेगळा आणि वृत्तीचा त्याग वेगळा. कृती दिसती घर सोडल्याचं, पण काही सोडत नाहीत माणसं. गोडाभंग आहे माऊलींचा. घरदार ओखटे त्यजू म्हणसी तरी शरीरा एवढे जाड. मायबाप ओखटे त्यजू म्हणशी तरी अहंकार अविद्येचे कोड. बंधू सखे त्यजू म्हणशी तरी काम क्रोध मद मत्सर रया. बहिणी पाठीच्या त्यजू म्हणशी तरी आशा तृष्णा माया. त्यजिले ते काय सांगा मजपाशी जया भेने तू जाशी वनांतरा ते तुझसी सरशी रया रे. ऐका त्याची गंमत. घरदार ओखट वाईट म्हणून त्यागावं तर शरीरा एवढं ओझ आहे. माय बापाचा त्याग करावा म्हटलं तर अहंकार
अविद्या, मायबापासारखेच आहेत. भाऊ त्यागाव म्हटलं तर काम, क्रोध, मद, मत्सर भावासारखेच आहेत. बहिणी त्यागल्या म्हणाव तर आशा, तृष्णा, माया या बहिणीसारख्या बरोबर आहे. काय त्यागलं? घर सोडून ज्या वनात जातो ते तुझ्या आधी तिथं पोचलेत. कोण? विकार. शरीराचा त्याग वेगळा, कृतीचा. कृती दिसते त्यागाची, पण वृत्तीत संसार आहे. असाच एक जणाला सगळा पैतागाला दिलं सोडून, सगळं नुसती लंगोट वनात जाऊन राहिला. झोप कोपड बांधणं राहिला. एक गोराखी रोज जनावर चारायला न्यायचा. अरे बापरे, कोपट आहे, कोण आहे? साधू आहे वाटतं. दर्शनाला गेला. साधू दर्शन, अजिबात आत येऊ नको, बाहेरून लांब. बापरे, काय त्यागी महात्मा आहे, कोणाचाही संग नको म्हणतो. रोज त्यानं पाहावं, एकटाच राहणारा त्यागी आहे. काय झालं, काही दिवसानं त्याच्या त्या कोपटात उंदर झाली. काय झाली? उंदर. आणि ती उंदर त्याची लंगोट कुरतडायला लागली. हे रोज गुरं घेऊन तिथं जायचं. काय झालं महाराज? अहो उंदर झाली, काय करावं? म्हणले याला मांजर लागल. आणू का मांजर? उद्या घेऊन ये. बोका 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 आणलं मांजर. त्या मांजरानं काय हाणली, सगळी उंदर संपली. गेली 4-8-15 दिवसात उंदर संपली. लागली त्याला भूक, लागलं म्याव 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 सारखं वरडायला. ती साधू म्हटलं, अरे गाड्या, तू मांजर दिलं, सगळं बोके संपवले, आता याला दूध पाहिजे. दूध कुठं आणू? देऊ का एक गाई? द्या म्हटले. दिली गाई, गाय बांधली. मग आता उंदरा करता मांजर, मांजरा करता गाई, आणि दूध. आता तिचं रोज दूध काढा, शेण पाणी, वैरण, चारा. तुम्हाला जास्त अभ्यास आहे त्याचा, आमच्यापेक्षा तुम्हाला अभ्यास जास्त आहे त्याचा. गुरं ढोर रोज. ती म्हटलं, अरे तू गाई दिली, पण हिला रोज पाणी पाजावं लागतं, हिची धार काढावं लागते, हिचा चारा, वैरण, शेण पाणी हे कुणी करायचं? ते म्हणले, देऊ का एक मुलगी? द्या म्हटले. केलं लग्न, झाले 2 लेकरं. विठाला विठाला लंगोटीसाठी उंदीर, उंदरासाठी मांजर, मांजरीसाठी दूध, दुधासाठी गाई, गाईसाठी बैल, गाय संसार. काय त्यागलं? घर सोडलं, तिकडं संसार थाटला. काय उपयोग? डोंगरात. वा वा, डोंगरात संसार. कृतीचा त्याग आणि वृत्तीचा त्याग वेगळा महाराज. घर सोडणं म्हणजे शरीरानं त्याग नाही. तुकोबार आहे, संसारावर शून्य सोडलं म्हणजे घरदार सोडून कुठेही निघून गेले नाहीत. परमार्थ हा नाही. काय भाषा आहे माऊलींची? का सांडेसी गृह आश्रम, Hey!
का घर सोडतो, का कुलधर्म कुलाचार सोडतो, का वाट्याला आलेलं कर्म सोडतो? परमार्थाचं वर्म वेगळं आहे, परमार्थाचं वर्म वेगळं आहे महाराज. संसारावर शून्य घालणं याचा अर्थ कृतीचा त्याग नाही, वृत्तीचा त्याग केला. दोन गोष्टी ज्यांनी त्यागल्या त्यानं संसारावर शून्य घातलं. कोणत्या दोन गोष्टी चित्तातून काढून टाकाव्यात? कुणी संसाराकडे पाठ फिरवली, संसार तीही केला पाठ मोरा, नाही द्रव्यदारा जया चित्ती. लक्ष द्या, ज्याच्या चित्तात स्त्री आणि धनाची आसक्ती संपली त्यानं संसाराकडे पाठ फिरवली. बघा, काही संबंध नाही घर सोडण्याचा. तुकोबारा संसारात असून चित्तातलं द्रव्य आणि चित्तातली स्त्री या दोन्हीचा त्याग तुकोबाराने केला. शून्य घातलं, शून्य. कर्म केलं, वाट्याला आले, कुलपरंपरा सांभाळली, द्रव्य आणि धनाची आणि स्त्रीची आसक्ती संपली. या अर्थानं शून्य घातलं. शून्य घालणं म्हणजे किंमत न देणं. ज्याला किंमतच नाही त्याला काय किंमत द्यायची? शून्याला आकार आहे, अस्तित्व नाही. सुरुवातीला बोल, शून्याला नुसता गोल आकार आहे. चेकवर किती शून्य काढल्यावर चेक वटेल? वटतो का? किंमतच नाही ना त्याला, किंमतच नाही. शून्याला किंमत नाही. शून्याला किंमत येण्याकरता शून्यानं अंकाकडे जावं लागतं. शून्यानं अंकाकडे जावं. शून्य शून्यच असतो, पण ज्यावेळेस हा शून्य एकाला जाऊन चिटकतो त्याची किंमत किती झाली? 10. किती पट शून्याची किंमत वाढली? 10 पट. ज्याला काहीच किंमत नव्हती त्याची किंमत किती पट वाढली? 10 पट. पुन्हा त्या शून्याला दुसरा शून्य येऊन चिटकला. किती झाले? त्याला आणखी एक येऊन चिटकला. किती झाले? त्याला आणखी एक चिटकला. किती? 10,000. त्याला आणखी एक चिटकला. बोला, 1,00,000. आता मागचा एक खोडा. 1,00,000. तुकोबाराय म्हणतात मराठीतला जो एक आहे त्याच्या खाली जी रेष आहे का नाही त्याला फाटा दाखवलं. फाटा. तो फाटा नुसता पुसा. काय राहिलं? एके दाखविले 10, फाटा पहा पुसोनी. एकानं 10 दाखवले पण त्याचा फाटा बघा, पुन्हा शून्य झालं. शून्य. संसार शून्य आहे. याला किंमत येण्याकरता एकाकडे न्यावं लागेल. एकाकडे न्यावं लागेल. एक म्हणजे एक नाम परमात्मा. एक हा अंक, एक ही संख्या परमात्मा वाचक आहे. जगात काय एक आहे? जगात एकच आहे, परमात्मा. एकोहम बहुश्याम एकमेवात द्वितीयम ब्रह्म एकम सद्विप्रा बहुधा वदंती. हे काय आहे? ही सगळी स्मृती वचन आहेत. एक ही संख्या परमात्मा. संत वाङ्मय तेच सांगतं. एक धरिला आपुला तो एक गावे. आधी काय होत? एकच होता. कोण? देव. एक लेनी कंठवे म्हणून या संख्या एकच आहे. संख्या एकच आहे. एकानंतरची जी अंक आहेत ना, 2 3 4 5 6, पुढचा जो विस्तार आहे तो मानवी बुद्धीतनं झालेला आहे. बर का? संख्या मूळ किती आहे? एकच आहे. पुन्हा 2. 2 म्हणजे काय? आता सांगा, हे पक्वास किती आहेत? 2. म्हणायला 2 म्हणतो पण असताना हा किती आहे? 1 आहे. हा किती आहे? हा एकच आहे. हा एकच आहे. पण हे एक आणि हे एक मिळून 2 असतं एकच. पुन्हा सांगतो, जग एक आहे. जगात व्यापक असणारा परमात्मा एक आहे. एक परमात्मा
आणि शून्य स्वरूप. संसार शून्य स्वरूप आहे, संसाराला किंमत नाही. आपल्याला वाटतं, भगवान म्हणतात अर्जुना न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा. अर्जुना ऐसे निपाही अद्यंतु ययासी नाही. परी माझी स्थिती अभासे काही टवाळते गा. म्हणायला झाड आहे, झाड म्हटलं की फुल पाहिजे, फुल म्हटलं की फळ पाहिजे. संसार रूपी वृक्ष असा आहे ना, याला हुंगावं म्हटलं तर फुल येत नाही आणि खावं म्हटलं तर फळ येत नाही. या फळना चुंबिता फुलना तुरंबिता. जे काही पंडुसुता रुखची हा असा शून्य स्वरूप असणारा संसार संतांनी एकाकडे म्हणजे परमात्म्याकडे नेला. म्हणजे ज्याला किंमत नव्हती, ज्याला अस्तित्व नाही, तो संसार आता कसा झाला. धन्य पुण्य रूप शून्य स्वरूप आहे, ज्याला अस्तित्व नाही, तो आता कसा झाला. धन्यरूप झाला, पुण्यरूप झाला, अवघाची संसार झाला ब्रह्मरूप. विठ्ठल स्वरूप म्हणून या न्यायानं संतांनी संसारावर शून्य घालून काय कार्य केलं. वाढता हा पुण्य धर्म केला. पुण्य निर्माण करणारा धर्म वाढता केला. धर्म कोणता केला, कोणता धर्म. हा म्हणजे महाराजांच्या आधी होता तो कोणता, कोणता धर्म आहे. धर्म तोच संत ज्या वाटेनं ज्या मार्गानं गेले तो धर्म. गंमत अशी आहे, धर्मशास्त्राला विचारावं तर शास्त्रात एकमत नाही. ऐका, धर्म असा आहे असं प्रमाण सांगणारा एखादा मुनी जगात नाही. धर्मालाच विचारावं धर्म कसा आहे.
तर धर्माचं तत्व गुह्य आहे. स्मृतिर्विभिन्ना स्मृतिरेव भिन्ना न एको मुनिर्यस्य वचन प्रमाणम धर्मस्य तत्वम विहितम गुह्यायाम. मग काय करावं सामान्य माणसानं? महाजनो येन गतस पंथा, संत ज्या मार्गानं ज्या दिशेनं गेले तो धर्म. मार्ग दावून गेले आधी दयानिधी, वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो. तो कोणता धर्म? नामस्मरण रूपी धर्म, की ज्या धर्मानं सगळी धर्म साधतात. सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, नामस्मरण हरि कीर्तन, नामस्मरण हरि कीर्तन, दया क्षमा समाधान संत जन साधिती, दया क्षमा समाधान संत जन सकळ धर्माचं कारण स्वरूप काय असेल? परमात्म्याचं नाम. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन, दया क्षमा समाधान संत जन साधिती, निज धर्म हा चोखडा. नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सौंगडा हा भव सिंधू तारक. हा नामस्मरण रूपी धर्म वाढता केला. धर्मराजा आणि भीष्माचार्याचा महाभारतात संवाद आहे. त्यात भीष्माचार्याने धर्मानं प्रश्न केलाय, को धर्म सर्व धर्माणां भवत परमो मतः. सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता? हा प्रश्न धर्मानं केलाय. धर्मच विचारतोय सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता. कळतंय का तुम्हाला? पंगत पुन्हा आहे ना. त्यावेळेस भीष्माचार्याने उत्तर दिले, एष मे सर्व धर्माणाम धर्मोदिकतमो मतः यद भक्त्या पुंडरीकाक्षो स्तवैरर्चनर सदा. धर्मा हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याचं नामचिंतनानं सतत पूजन करणं हीच खरा धर्म. हाच खरा धर्म. सर्व आश्रम सर्व वर्ण त्यासी हाची स्वधर्म जाण, सांडूनी विकल्पाचे भान माझे भजन करावे. देवाला विचारा, सर्व धर्म परित्यजे मामेकम शरणम व्रज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नाम स्मरण हा धर्म. ऐका, तुम्हाला कळलं का? नाही कळलं? कळलं का? कळलं. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला कळू द्या अगर न कळू द्या. मी सांगतो ती एक वर्माची गोष्ट ऐका. तुम्हाला धर्म कळू द्या अगर न कळू द्या. कळलं तरी ठीक, नाही कळलं तरी ठीक, पण मी सांगतो ती वर्माची गोष्ट ऐका. कोणती? कळे न कळे ज्या धर्म ऐका सांगतो एक वर्म. माझ्या विठोबाचे नाम अट्टाहास्ये उच्चारा हा धर्म तुकोबारायांनी वाढता केला. वाढविले सुख भक्ती भाव
धर्म होता त्याला तुकोबराने वाढविल, कळसापर्यंत नेल कसा तुका झाला से याच्या करता महाराज निळोबारायने तुकोबरायचा महिमा गाताना महाराजांचं विशेष कार्य काय आहे? हरिभक्तीचा महिमा विशेष नुसता नाही, विशेष जो होताच पण त्याला वाढवलं, वाढत केलं. म्हणून वाढता हा महत्वाचा शब्द आहे. पुण्य निर्माण करणारा धर्म, पुण्य धर्म. नामस्मरणानं पुण्य वाढ, नामस्मरणानं प्राप्त होणार पुण्य हे वाढतंय आणि अविनाशी आहे. दुसऱ्या साधनानं पुण्य मिळतं, विनाशी आहे. यज्ञानं पुण्य मिळतं, त्या पुण्याच्या बळानं स्वर्गात जाल, पण पुण्य संपलं की ते तंभुक्त्वा स्वर्ग लोकमिष. तुका म्हणे जाती पुण्य क्षय, अधोगती क्षय नाश होणार ते पुण्य आहे. पण भगवत नामानं प्राप्त होणार पुण्य ते किती वाढत आहे? पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण कोण करणार आहे? वाढणार आहे, वाढणार आहे, विनाश आहे. म्हणून हे पुण्य नामस्मरणानं हो प्राप्त होणार पुण्य विनाशी आहे आणि खरं पुण्य आहे. खरं खोट पुण्यात असतं का? त्यात तर असतं. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. जय परमात्मा नामानं प्राप्त होणार पुण्य शुद्ध आहे. बाकी भगवान म्हणतात अर्जुना 100 यज्ञ करायचे आणि त्या यज्ञाच्या पुण्याईनं मी सोडून स्वर्गाची इच्छा करायची. पुण्य आहे का पाप आहे? का पुण्य? हा, याला पुण्य म्हणावं का पाप? पाप आहे. मज माझी असता जेने दुरावे मी पंडुसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीभ न तुटे काही. अरे माझ्यात आहे आणि पुण्य मिळवून मला लांब करणं त्याला पुण्य म्हणताना जीभ तुटत नाही त्याची. म्हणून स्वर्गा पुण्यात्मके पापे यायचे, पापात्मका पापे नरका जायचे. माते जे नाही पाविजे ते शुद्ध पुण्य. या ओवीचा अनुवाद आहे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य हे पुण्य वाढत केलं वाढत. म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजने हेड वळिले जग सुखविला लाग कलिकाळाचा. शेवटच म्हणू विठोबा जय
संसारावर शून्य घालून पुण्य निर्माण करणारा धर्म वाढता केला. आणखी काय केलं? हरिभजनानं हे सगळं जग ढवळून काळाचा लाग चुकवला. आपली वेळ 7:30 ते 9:30 आहे. 10 मिनिटं राहिले. मला कल्पना आहे आधी आज उद्या कलशारोहण आहे. मला वाटतं मग अशी कलशाची मिरवणूक गावातून इथपर्यंत झाली ना. हा, मिरवणूक झाली. उद्या किती वाजता आहे मुहूर्त? सकाळी. हा, म्हणजे 7ला तरी सगळी मंडळी आली पाहिजे. 7ला पूजा सुरू. पूजेला 7ला सुरुवात. हा, आणि 9ला कलशारोहण. कलशारोहण सकाळी 7ला लवकर यायचं आहे. म्हणून मी आता रात्री उशीर करत नाही. चढदिशीर जेवून पटदिशीर घरी जाऊन झोपला म्हणजे चढदिशीर येतात. तू रात्रीच महाराजांना लांबवलं म्हणजे रात्रीच्या नाही सांगत, माझं सांगायला. मग मी वेळ घेत नाही. फक्त उद्या बीज आहे. चुकविला लाग कळी काळाचा एवढं सांगतो आणि सेवा समाप्त करतो. काय केलं? काळाचा लाग चुकवला. सगळे काळ्याच्या ताब्यात. लाग शब्दाचा अर्थ तडाखा. तुम्ही आम्ही सगळे काळाच्या ताब्यात आहोत महाराज. न्याहाळी पाके हुडा पसरला से चौडा करोनी माझी वडा आकार गजू. माऊली म्हणतात काळ रूपी सिंहानं जगरूपी हत्ती पंजात आपल्या धरलेला आहे. एकाच पंजात या सिंहानं जगरूपी हत्ती धरलाय. केवढा असेल काळ? कोणीही नाही. काळे खादला अवघा आकार. उत्पत्ती संहार घडामोडी सगळं जग काळानं ग्रासलेलं आहे. काळानं कुणीही सुटणार नाही त्याच्यात. या लोकाचं नाव काय आहे? मृत्यू लोक. की ज्या लोकात मृत्यू नाश निश्चित आहे. तुकोबारांनी अशी क्रांती केली महाराज. या कलीच्या कालामध्ये एक कार्य. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले मानव देश गे मानव देह घेऊन निज धामा गेले. ही शक्ती आहे कुणाकडं? सांगा कलेवर नेले कोणी. रामेश्वर शास्त्री उद्गार काढतात. मागे कवीश्वर मोठे मोठे संत झाले. आहे का असा कोणी सशरीर वैकुंठाला जाणारा? तुकोबारांनी शरीर काळाच्या ताब्यात दिलं नाही. काळालाच मारलं. मृत्यूस्य मृत्यू माप नव्हती.
निळा म्हणे मानवी तनू जाती घेऊनी वैकुंठा. ही शक्ती कुणाची आहे? तुकोबाराची. देव जरी अवताराला आला तरी सशरीर जाता आलं नाही देवाला, टाकूनच जावं लागलं. येथे नाही उरे आले अवतार. तुमचं आमचं जाऊ द्या दारी, आम्ही खसखस रोज जन्मतात तेवढे मरतात तेवढे, त्याचं काय सांगत बसायचं. देवाला जमलं नाही ते तुकोबाराने केलं. परमात्मा आले, विमान घेऊन आले. आधी काय केलं देवानं? उतरल्या उतरल्या विमान जया पूजिले आदरे. पांडुरंगे नुसती पूजा नाही, आदरे करायची म्हणून करायची नाही पूजा, आदरे. कुणी? पांडुरंगे. सगळं जग ज्याची पूजा करतं त्यानं तुकोबारांची पूजा केली. आणि मग विमानस्थ केले. प्रयाण प्रसंगी जाऊन बसले देव विमानात. महाराज या विमानात नेण्याकरता आलो मी. हात दिला देवाचा आणि तुकोबाराचा हातच पोचला. विमान उंचीला आणि महाराज थोडा अंतर पडायला लागला. अंतर काय घ्यावं पायाखाली. बघितलं इकडं तिकडं काही आहे का घोडी स्टूल. पाहिलं तर तो काळ एका झाडाच्या आडून असं पाहत होता. हा सगळा सोहळा. तो म्हटला काय काम आहे माझं? सशरीर तुकोबारा वैकुंठाला निघाले, माझं काय काम आहे? पाहायला लागला. हाका मारित, ए काळा इकडे. धावत आला, मान खाली घातली, हात जोडले. सगळं जग ज्याला भीत त्याला काळ म्हणावं. तो काळ महाराजांपुढं मान खाली घालून हात जोडून, काय आज्ञा आहे मालक? काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी राबतो. वा खाली. त्याला वाकायला लावलं आणि त्याच्या मस्तकावर पाय दिला आणि मग विमानात जाऊन बसले. कोण आहे? एका दोघाला ग्रास करणारा नाही, जगा काळ खाय आम्ही. माथा दिला. कलिकाळाचे माथा पाय देऊनी वैकुंठ भवनासी गेलो रे. आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे. चुकविला लाग कलिकाळाचा आता. आम्हाला दुसरे साधन करण्याची काय गरज? कोणाही न लगे साधनाचा पांग. करणे केला त्याग देह बुद्धी. संसार जो शून्य घातलं, देह बुद्धीचा त्याग करून देहाची आसक्ती, देहाचं ममत्व. आम्ही परमार्थ करतो म्हणजे हे त्यागून परमार्थात आहे. थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. मान दंभ थुंकून कीर्तनाला लागलो आम्ही. आमचं उलट आहे. आम्हाला आधी कोणी विचारत नसतं. कीर्तनालाही लागला की मग मान का वाढतो, दंभ का वाढतो, या म्हणावं काय वाटतं लोकांना, पाया का पडा वाटतं. अरे हे त्यागलं न मग आम्ही देह बुद्धी त्यागून परमार्थाला लागलो. हा, देह बुद्धीचा त्याग केला आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात अशी ही हरिकथा कशी आहे. इन काय तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. नेने भव व्यथा गाईल तू ही सुखाची. ज्या हरिकथेनं तुका सुखाची महाराजांचं प्रमाण आहे. हरिकथा माऊली विश्रांती सावली शिनली याची. शिनलेल्या भागलेल्या विश्रांती सुखाची हरिकथा. काय माग पुढं व्हायला काहीतरी. महाराजांचं प्रमाण भगवत नामचिंतनानं प्राप्त होणारी समाधी सुखाची आहे. मला सांगा, सुखाची समाधी आहे. योगाची समाधी एकट्या योग्याला, पण या नामचिंतनानं प्राप्त होणारी समाधी लुब्धली लागली समाधी. मूढ जन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकची सिद्ध साधकारे. सगळ्याला प्राप्त होणारी ही सुखाची समाधी हरिकथा माऊली विश्रांती सावली शिनली याची. आणि नेने भवव्यथा. भवव्यथा त्याला होत नाही. ही कसली व्यथा आहे? ही व्यथा सगळ्याला आहे. कोणाला बीपी नसेल, शुगर नसेल, काय नसेल, पण ही व्यथा मात्र सगळ्याला आहे. भव व्यथा. भव म्हणजे जन्म आणि भव म्हणजे मरण. ही जन्म आणि मरण रूपी व्यथा, त्याला पुन्हा भव व्यथा नाही. म्हणून हरिभजने हेडवळिले जग
चुकविला लाग कळी काळाचा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज रामेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जगद्गुरु तुकोबाराय मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन कलशारोहण आणि बीज असा त्रिवेणी संगम या उत्सवामध्ये साधलाय. त्यात उद्या मुख्य बीजेचा दिवस आणि कलशारोहण. आता हे वार्षिकच झालं ना, हा उत्सव बीजेचा वार्षिकच झाला ना. हा उत्सव झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पण करून मी सुरुवातीला सांगितलं, अळणीकराचा देहूकराचा परंपरेनं चालत आलेला हा संबंध. तसं हे संस्कार भाऊंनी लावले, बरोबर आहे ना. ज्यावेळेस अण्णा लहान होते त्या काळात भाद्रपद महिन्याच्या उत्सवाला महिनाभर भाऊ या सगळ्या मंडळीला निवर्ती मंदिरात भजनाला घेऊन येत त्या काळात. तेव्हापासून वैकुंठवासी सद्गुरू काकासाहेबांचं येणं हे असा हा परंपरेचा सेवेचा ओघ. श्री गुरु अण्णासाहेब, श्री गुरु दादासाहेब त्यांच्या संगतीत तर अण्णाची तर हयातच गेली सगळी. म्हणून असा हा परंपरेचा स्नेहाचा संबंध, त्याच्यातून प्राप्त झालेली ही सेवा महाराजांच्या चरणी समर्पण करून तुकोबारायांकडे एवढंच मागणं मागावं, अशीच सेवा उत्तरोत्तर आमच्या हातून घ्या. सेवेकरता लागणार आरोग्य आणि आयुर्मान अनुकूल बुद्धी त्यांनी द्यावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून शेवटी महाराजांचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टासानं हाताने टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या. तुकाराम तुकाराम